रोज बहाणे नवे शोधून येऊनही चुकते क्षण आतुर। मित्रांनो, तर तुम्ही बघितलं असेल की व्हिडिओचा प्रिव्ह्यू एकदम व्हिडिओ आपला खतरनाक आणि विषयात झालेला आहे आणि ट्रेंडिंग सॉन्गवरती झालेला आहे। तर भाऊंनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही हो, जे काय आपला लाईट मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मटेरियल यूज केलं ते तर तुम्हाला माहिती आहे, सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे आणि नवे आले असाल तर तुमच्या भाऊच्या चॅनलवरती सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून टाकायचं आहे। चला न वेळ घालू तर आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिम्पली काय करायचं, प्रोजेक्टचं नाव दिसतं प्रोजेक्टवरती, अशा प्रकारे लाईट मोशन ओपन करून घ्यायचं आणि जे काय आपलं बीटमार्क आहे आणि सेक इफेक्ट आहे ते अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचं। वरती बघू शकते बीटमार्क आहे, त्याला काय करायचं माहिती आहे का, त्याला सिम्पली ओपन करून घ्यायचं। अशा प्रकारे ओपन करून घेतल्यानंतर म्हणून तुमच्या भावानं काहीतरी मटेरियल लावून दिलेलं आहे, आपल्याला माहिती आहे, फक्त फोटो चेंज करायचे। सिम्पली काय करायचं हो, फोटो कसे चेंज करायचे तुम्हाला सांगून देतो। सिम्पली आपल्या इथं बघू शकता ग्रुप 1 दिसतं, सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे एडिट ग्रुप दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर भाऊनं बघू शकता की पहिला आणि दुसरा सिम्पली काय करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि खालच पिकच्या ऑप्शनवरती जाऊन इथून अशा प्रकारे तुम्हाला फोटो चेंज करून घ्यायचे हो। अशा प्रकारे भाऊनं फोटो सिलेक्ट करून घ्यायचे, तुमची किंवा तुमच्या मॉडेलचे कोणाचे पण तुम्ही फोटो लावू शकता। अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा, घेतल्यानंतर याला प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आणि बघू शकते की पुढे काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे आलेला आहे आणि जो काय दुसरा पण फोटो आहे त्याला पण अशा प्रकारे सिलेक्ट अशा प्रकारे कलर पिकच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे कोणता पण फोटो सिलेक्ट करून घ्यायचा। सिलेक्ट करून घेतल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आणि बघू शकते की जो काय आपले 2 फोटो आहेत त्याच्या प्रकारे लागून गेलेले आहेत इथले। तर बघू शकते की एकदम आरामात आपले फोटो लागून गेलेले आहेत। ते इकडे काय करायचं, इकडे बीटवरती यायचं आणि जेवढं पण बीट आहे तिथं आपल्याला आपले फोटो लावून घ्यायचे। तर फोटो कसे लावायचे, सिम्पली काय करायचं, प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं, इथून अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचं आणि याला मोठं करून घ्यायचं आणि याचं ॲडजस्ट वगैरे करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं। चला, इथून आपल्याला जेवढं पण बीट आहेत त्याला आपल्याला फोटो लावून घ्यायचे मित्रांनो। तर फोटो लावून घेऊ अशा प्रकारे, प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं, अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आणि याला फुल स्क्रीनमध्ये करून टाकून एक्सेस कट वगैरे करून ॲडजस्ट करून घ्यायचे। चला, मी पटाकसे फोटो लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। तर भाऊंनो बघू शकते की जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचे। लावून घेतल्यानंतर भाऊंनो काय करायचं आहे, एवढं झाल्यानंतर समोर यायचं। समोर आल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट दिसतो त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जो काय पहिला इफेक्ट दिसतो सिम्पली त्याला काय करायचं हो, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि याला कॉपी करायचं। तर कॉपी कसं करायचं, आता बघू शकते की इथे आपलं इफेक्ट नाव दिसतो, सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट सिम्पली कॉपी करून घ्यायचं। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर परत आपलं बीटमार्क ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय आपण इफेक्ट कॉपी केला इथं पेस्ट करायचं, या सगळ्या फोटोला आपल्याला पेस्ट करायचं। पेस्ट कसं करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आणि 3 डॉटवरती जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। बघू शकते की जो का आपला इफेक्ट आहे तो अशा आरामात लागून गेलेला आहे। तर याला पण अशाच प्रकारे पेस्ट करायचं, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट। तर भाऊंनो जेवढे पण आपले फोटो आहेत 3 अशा प्रकारे याला अशा प्रकारे आपण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आपल्याला काय करायचं, अजून परत समोर यायचं। समोर आल्यानंतर बॅक यायचं। बॅक आल्यानंतर परत आपलं सेक इफेक्ट ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भाऊंनो बघू शकते की मी काही तुम्हाला अशा प्रकारे इकडे पिंजी वगैरे लावून दिलेलं आहे। तर भाऊंनी याला कॉपी कसं करायचं तुम्हाला सांगतो। सिम्पली भाऊंनी इथं बघू शकता ब्लॅकपासून अशा प्रकारे धरून ठेवायचं आहे। 1 2 3 4 5 अशा प्रकारे 5 सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। जे काय आपले 5 लेअर आहेत ते अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे। सिलेक्ट घेतल्यानंतर इथं बघू शकता प्लसचं ऑप्शन दिसतं, सिम्पली याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। क्लिक केल्यानंतर कॉपी 6 लेअर दिसतात त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि याला कॉपी करून घ्यायचं। 6 लेअर आहेत, 6 लेअर अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचे। कॉपी करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बीटमार्क ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर भाऊंनो जो काय आपण आता ते 6 लेअर कॉपी केले इथे पेस्ट करायचे। पेस्ट कसे करायचे, सिम्पली इथे बघू शकता प्लसचं ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि पेस्ट 6 लेअर अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं। तर बघू शकते की भाऊंनो जे काय आपण लेअर पेस्ट केला ते सर्व अशा प्रकारे लागून गेलेलं आहे। आपले पिंजी वगैरे सर्व फिक्स लागून गेलेलं आहे अशा प्रकारे आहे ते। एवढं झाल्यानंतर समोर यायचं, प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि जे काय आपलं बॉर्डर जे काय आपलं लोगो आहे बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं। तर चला सिम्पली मी ते बॉर्डर लावून घेतो, तुम्ही लोगो वगैरे तुमचा लावून घ्यायचा आणि बॉर्डर पण लावून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे भाऊनं आपलं जे काय मॉडेल आहे ते असं लावून घ्यायचं आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊनं आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आणि HD एक्सपोर्ट करून घ्यायचं. तुम्हाला जेवढं पण हवं असेल तेवढं HD एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर भाऊनं व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करायला विसरू नका.